हाय गाईस, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवायला घेतला ना. इकडे बघा कसं काम आहे. काम 25 ना घेतल्या मी चिंबोऱ्या बनवायला. जाम शॉक आहे खेकडा चिंबोऱ्यांचा पकडाचा, आणि ह्या खास करून त्यांनीच आणल्यात. आणि ह्या मुरबाडवरून चिंबोऱ्या आणल्या होत्या त्यांनी. आणि तर मम्मी मला त्यांना पकडता येत नाही म्हणून साप त्यांचं नांग्यापासून तर नांगापर्यंत तोडून आणि मला बघा कशी कवटी दिली. बोलते घे आता ना बनव. आता काय बोलायचा, आम्हाला पकडता येत नाही ना म्हणून आमचा मजाक झाला. असो चला मग, इथं मी घेतलेला तेल कांदा टाकला होता ऑलरेडी, आणि त्याच्यामध्ये टाकलाय वाटण. आणि जोपर्यंत वाटण होतं त्याच्यामध्ये त्याला चमचा फिरवत राहायचा जोपर्यंत कडत नाही तोपर्यंत. मग काय घेतला वाटण, मसाला वगैरे टाकून घेतला होता. आणि मग त्याच्यानंतर मम्मीने मला मध्येच पपई आणून दिलेली. मला बोलते खा. मग काय हे बघा असं तेल सुटलं. आता जसं तेल सुटतं ना असं भाजीला वाटण वगैरे मसाला टाकून तेल सुटलं, आणि मग त्याच्यामध्ये चिंबोऱ्या सोडायला घेतल्या म्हणे. आणि चिंबोऱ्या अशा टाकून आणि मम्मीने बघा नांग्या बिंग्या तोडून आणि कशा मला दिलेल्या. म्हणजे मला पकडता येत नाही म्हणून बघितला किती सोय करून दिली माझी. तुम्ही पण असं करून घ्या मम्मीकडून. आणि मग काय टाकून द्यायचं त्याच्यामध्ये, नाही तर नांगा बघा किती मोठं होतं. एक एक नांगाचं साप बोट जाण माझा. असं सगळा घेतला आणि मग सगळं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि मग हे सगळं असं करून आणि मग सगळं मिक्स करून घेतलं मी. 5 मिनिटं झाकण ठेवला होता. आणि 5 मिनिटं झाकण ठेवून आणि मग नंतर ते सगळं सुक्क झाल्याच्या नंतर मिक्स करून घेतला. आणि मिक्स करून घेतल्याच्या नंतर पाणी टाकला. आणि पाणी टाकल्याच्या नंतर मग वरून मिक्स परत करायचा. आणि मग मीठ वगैरे टाकून घेतला. आणि मग त्याला असं उकाला येऊन दिला. उकाला येऊन दिल्याच्या नंतर मग त्याला काय झाकण ठेवून द्यायचा. जर तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर जास्त रस्सा ठेवायचा, मला कमी हवा होता म्हणून मी आठवत घेतलेला. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगला.